पुण्यस्मरण कोणाचं होतं? पुण्यस्मरण सत्ताधीशाचं होतं का श्रीमंताचं होतं? कोणाचं होतं ताई पुण्यस्मरण? अगदी सोपं व्यवहारातली भाषा बोलते मी, बोला पटकन. पुण्यस्मरण कोणाचं होतं? हे उत्तर तुम्ही मला द्यायचं आहे. ज्याच्याकडे सत्ता आहे त्याचं पुण्यस्मरण होतं की ज्याच्याकडे संपत्ती आहे त्याचं पुण्यस्मरण होतं? पुण्यस्मरण आहे सत्ताधीशाचं का संपत्तीधीशाचं? सत्ताधीशाचं. आज सत्तेवर जे काय आहे ते मेल्यानंतर मृत्यूनंतर माझा प्रश्न पुण्यस्मरण झालीत का? आठवा, तुमचे गेलेले सत्ताधीश आठवा. एखाद्या व्यक्तीनं आपल्या वडिलांचं नेतृत्व दैवताचं पुण्यस्मरण आयोजित केलंय असं म्हणलात कधी की असं ऐकलंय कधी? धीरूभाई अंबानीचं प्रथम पुण्यस्मरण, द्वितीय पुण्यस्मरण, 33वं पुण्यस्मरण असं ऐकलंय कधी? पुण्यस्मरण संपत्ती वाहनाचंही होत नाही, पुण्यस्मरण सत्ताधीशाचंही होत नाही. पुण्यस्मरण एखाद्या ज्ञानाचं होत असेल तर ज्ञानाचंही ज्ञान संपादन होईलच असं आपण सांगू शकत नाही. मग एका विद्वानाचं पंडिताचं होऊ शकेल पण या लोकांचं होईलच असं आपण सांगू शकत नाही. मग पुण्यस्मरण कोणाचं होतं? मेलेल्या माणसाचं का जिवंत माणसाचं? कोणाचं पुण्यस्मरण होतं ताई? शेवट बसलेले. पुण्यस्मरण कोणाचं होतं? मेलेल्या माणसाचं. सांगू तुम्हाला, तुमच्या गावामध्ये किती लोक आहे? कदाचित तुम्हाला लोकसंख्या सांगता येईल का? येईन का ताई? नाही येणार. जे तुमच्या गावात मध्ये जिवंत व्यक्ती नाही ते तुमच्या गावातले सर्व मेलेली माणसं आहे, बरोबर? ते तुमच्या गावातली सर्व मेलेली माणसं आहे. मग त्या मेलेल्या व्यक्तीचं, निधन झालेल्या व्यक्तीचं पुण्यस्मरण झालं का? पुण्यस्मरण हे सत्ताधीशाचंही होत नाही, पुण्यस्मरण हे विद्वानाचंही होत नाही, पुण्यस्मरण हे संपत्ती वाल्याचंही होत नाही, पुण्यस्मरण हे श्रीमंताचंही होत नाही, पुण्यस्मरण मेलेल्या माणसाचं सुद्धा होत नाही. पुण्यस्मरण केवळ फक्त जिवंत माणसाचं होतं. तुम्ही म्हणाल महाराज याडावला बिडावला काय? सांगू तुम्हाला, समाजामध्ये 2 वर्ग पडले जातात. किती वर्ग ताई? बोला पटकन. 2 वर्ग पडले जातात. एक वर्ग मेल्यानंतर दीर्घकाळ जगणारा आणि एक वर्ग मेल्यानंतर जगणारा. जो मेल्यानंतर जगणारा आहे त्या वर्गाविषयी काय वर्णन करावं, बोलावं, पण काही संत महापुरुष अद्वितीय सोबते काही विचार नीती सत्कर्म करून जातात की मेल्यानंतरही दीर्घकाळ जिवंत असतात. आज त्या संत महात्मा मंडळींना 350 750 वर्ष पूर्ण होऊन गेले तरी अवघा समाज त्या संत मंडळींना विसरत नाही. माझ्या माऊली ज्ञानोबारायांना 700 वर्ष पूर्ण होऊन गेले. किती वर्ष मामा? 700 वर्ष पूर्ण होऊन गेले तरी अवघा भारतीय समाज त्या माऊली ज्ञानोबारायांना विसरत नाहीये. मग मेल्यानंतर जगणं पा, छत्रपती शिवाजी महाराज पा, संभाजी महाराज पा, यांच्या पुण्यतेची संपन्न आपण आपल्या जीवनामध्ये करतो. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साय, घातली अभय नरका जाणे. मग या मेलेल्या व्यक्तींच्या आठवणीमध्ये, यांच्या रुग्णालयामध्ये आपल्याला जर जिवंत राहायचं असेल तर दररोज मंदिरात गेलं म्हणजे देवत्व प्राप्त होत नाही. कधीतरी समाजात माणूस म्हणून जन्माला आलात तर माणसानं काहीतरी चांगलं केलं पाहिजे. नाही माणसाला मेल्यानंतर जगता आलं तरी चालेल, पण जोपर्यंत माणूस जिवंत आहे ना ताई तोपर्यंत माणसानं चांगलं राहिलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल पडले वळण इंद्रिय सकळ. बघा माऊली, एकदा वळण पडले की ते पडले. एका माणसाच्या घरी एक पोपट होता. काय होता मामा? पोपट होता. आणि त्या माणसाने त्या पोपटाला शिकवलं होतं. कोणी पाहुणे आले की तो पोपट बोलायचा, या बसा राम राम. असेच काय दिवस निघून गेले आणि त्या घरातला एक आजा वारला. आजा वारल्यानंतर लांब लांबून पाहुणे येऊ लागले. पाहुणे आल्यानंतर ते पोपट बोलायचा, या बसा राम राम. मग तो घर मालक त्या पोपटाला म्हणाला, अरे असं बोलू नये, आपल्या घरात आपला आजा वारला. मग 10वा झाला, 12वा झाला, 13वा झाला, 14वा. गावकरी तुमच्याकडे 14वा होतो का? 14वा नसतो, महिना असतो. महिना झाल्यानंतर एक जण घरी आला. घरी आल्यानंतर त्याने त्या घर मालकाला आवाज दिला, पाटील राम राम. मग तो पोपट म्हणाला, अरे असं बोलू नये, आपल्या घरात आपला आजा वारला. बघा माऊली, एकदा वळण पडले की ते पडले. मग माणसाला कीर्तनात भजनाची सवय लागली
का ती लागली. आता जेव्हा जेव्हा भजन होईल ना तेव्हा आपण सगळ्यांनी मिळून भजन म्हणायचं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. या अभंगातून तुकाराम महाराज संसाराचे रूपक करतात. म्हणजे ते या ठिकाणी संसाराला भवरोग म्हणतात. तसा संसार बद्दल विचार केला तर अनेक ठिकाणी साधू संतांनी संसाराला वेगवेगळी रूपके करून नावे दिली आहे. काही ठिकाणी तुकाराम महाराजांनी संसाराला सर्प म्हटले आहे. म्हणून या रुसलो संसारा सर्प हा विकार पांढरा तुझशी अंतर दे दातारा याची दावेदारानिमित्त. असा हा संसार वेगवेगळ्या ठिकाणी संत महात्म्यांनी रूपात्मक करून त्याला वेगवेगळी नावे दिली आहे. त्यापैकी या अभंगातून तुकाराम महाराज रोगाचे रूपक करतात. म्हणजे ते या ठिकाणी संसाराला भवरोग म्हणतात. तेव्हा संसाराच्या आणि रोगाचे सादृश्य काय, संसाराचे गुण काय, रोगाचे गुण काय याचा विचार आपण भावार्थानंतर पाहू. या अभंगातून आपापल्या दुःखाने पीडित झालेले साधक तुकाराम महाराजांची कीर्ती ऐकून त्यांच्याकडे गेले व सर्वांनी तुकाराम महाराजांना साष्टांग दंडवत घातला. श्री संतांची माथा चरणावरी संतांची माया चरणावरी संतांची माथा चरणावरी संतांची माया साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग करी दंडवत. श्री संतांचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. नमस्कार करून तुकोबरायांना प्रश्न विचारला, महाराज मला सुखी व्हायचंय. महाराज म्हणतात, अरे बाबा संसारात सुख नाही. संसार कसा आहे ताई? दुःख रूप आहे. बघा संसार दुःख मूळ चहूकडे हिंगळ संसार दुःख मूळ चहूकडे हिंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. पाप क्रोध लोभ शोनी पाठी लागली ओढाळ काम क्रोध लोभ शोनी पाठी लागले ओढाळ. हा करुणा मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ धर्म जागोच दैवाता उपकारे आंधळ्याला दृष्टी देतो त्याच्या नावाने उच्चारे धर्म जागोच दैवाता उपकारे आंधळ्याला दृष्टी देतो त्याच्या नावाने उच्चारे. बघा माऊली, ज्याचं लग्न झालं नाही तो म्हणतो कधी बाई, आणि ज्याचं झालं तो म्हणतो देवा का झालं. एक जणाचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर सुंदर असा संसार चालू झाला. वर्ष 2 वर्ष निघून गेली आणि एक दिवस दोघांचे भांडणं झाले. भांडणं झाल्यानंतर बायको आपल्या माहेरी निघून गेली. जाते ना ताई तुम्ही माहेरी? जाते का? भांडणं झाल्यावर ती माहेरी निघून गेली आणि माहेरी गेल्यावर तिनं सकाळ सकाळ तिच्या नवऱ्याला फोन केला. हॅलो कुठं आहे? तो म्हणतो घरीच आहे. खरं सांगा बर का कुठं आहे? तो म्हणतो घरीच आहे. ती म्हणते मा विश्वास बसना. तो म्हणतो अगं खरं गंगे खरं गंगे. मग ती म्हणते एक काम करा, किचन मध्ये जा आणि मिक्सर चालू करा. हा बिचारा गेला किचन मध्ये आणि मिक्सर चालू केला. तिला वाटला, तिनं मनात विचार केला की आपला नवरा घरीच आहे. ठेवा म्हणली फोन. ठेवला फोन. डबल दुसऱ्या दिवशी तिनं सकाळ सकाळ नवऱ्याला फोन केला. हॅलो कुठं आहे? तो म्हणतो घरीच आहे. खरं सांगा बर का कुठं आहे? तो म्हणतो घरीच आहे. मग ती म्हणते एक काम करा, किचन मध्ये जा. किचन मध्ये जाऊन काय करायला लावलं त्याला ताई? शेवट बसले मामा. किचन मध्ये जाऊन काय करायला लावलं? मिक्सर चालू करायला लावला. हा बिचारा गेला किचन मध्ये आणि मिक्सर चालू केलं. हिला वाटलं आपला नवरा घरीच आहे. ठेवा म्हणली फोन. ठेवला पण आणि परत दुसऱ्या दिवशी ना सकाळ सकाळ नवऱ्याला फोन केला. हॅलो कुठं आहे? तो म्हणतो घरीच आहे. खरं सांगा बर का कुठं आहे?
तो म्हणतो खरंच आहे अगं, खरं गंगे मी घरीच आहे. ती म्हणते एक काम करा, किचन मध्ये जा आणि मिक्सर चालू करा. हा बिचारा गेला किचन मध्ये आणि मिक्सर चालू केलं. डुर्र. हिला वाटलं आपला नवरा घरीच आहे, ठेवा म्हणली फोन आणि ठेवला तिनं फोन. आणि चौथ्या दिवशी तिला वाटलं आपला नवरा सुधारला, घर सोडून कुठंच जात नाही. आणि मग ती चौथ्या दिवशी कॉल न करता घरी गेली. तिला वाटलं आपल्या नवऱ्याला सरप्राईज द्यावा. देता का तुम्ही सरप्राईज? महिला मंडळ सरप्राईज देता का? तिला वाटलं आपल्या नवऱ्याला सरप्राईज द्यावा. हातात जेवणाचा डबा घेऊन गेली. सकाळची वेळ होती. तिचा पोरगा हॉलमध्ये अभ्यास करीत होता. तिनं त्या पोराशी शब्दाने बोलता डबा हॉलमध्ये ठेवला आणि किचन मध्ये गेली. तिला वाटलं सकाळची वेळ आहे, नवरा चहा पाणी करत असेल. किचन मध्ये गेले. तिला काय तिचा नवरा सापडला नाही. विचार करू लागली कुठं असेल. मग तिला वाटलं बेडरूम मध्ये असेल. बेडरूम मध्ये गेली. अख्खी बेडरूम सापडली, पण तिला काय तिचा नवरा सापडला नाही. अख्खं घर चापलं, पण तिला काय तिचा नवरा सापडला नाही. मग वैतागून त्या पोराकडे गेले. पप्या तो बाप कुठे गेला? तो म्हणतो अगं मम्मी तू गेल्यापासून तो नवरा मिक्सर घेऊन गायब आहे. बघा माऊली, संसारात सुख आहे का? संसार हा दुःख रूप आहे. सुख पाहता जवा पाडे, 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 सुख पाहता जवा पाडे. दुःख पर्वताए वडे, दुःख पर्वताए वडे, सुख पाहता जवा पाडे, 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 सुख पाहता जवा पाडे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता आहे वडे. बघा माऊली, संसारात सुख नाही, संसारात दुःख रूप आहे. एक जण जंगलातून चालत असताना त्याच्या मागे एक वाघ लागला. वाघ आहे का वस्तीवर? आहे का? त्याच्या मागे एक वाघ लागला आणि तो त्या जंगलात पळू लागला. जंगलात एक विहीर होती. विहिरीच्या कडाला एक वडाचं झाड होतं. 7 जन्मी हाच पती मिळावा. महिला मंडळ, वडाचं झाड माहिती ना? जाता का फेरे मारायला? 7 जन्मी हाच पती मिळावा. ते वडाचं झाड होतं आणि त्या वडाच्या झाडाच्या पारंब्या त्या विहिरीत लोंबल्या होत्या. मग हा गेला आणि त्या झाडाच्या पारंब्याला लटकला आणि तिथं होता आग्यामोड. आग्यामोड माहिती का? त्या आग्यामोडाला झटका बसल्यामुळं त्याचा कांदा फुटला आणि त्या माश्याला चावू लागल्या. यानं विचार केला की खाली वाघोबा वरी आगोबा. यानं विचार केला की आपण आता विहिरीत कुदी खाऊ. मग विहिरीत कुदी खाणारच तर खाली होता नाग. तो म्हणला खाली नाग आणि वरी आगोबा. पाठीमागला लागला तो वाघोबा. बघा माऊली, संसारात सुख आहे का? नाही. तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. तुला तो एका देव करो निघावा, आपुला तो एक देव करो निघावा, आपुला तो एक देव करो निघावा, आपुला तो आपुला तो एक देव करो निघावा, आपुला तो एक
देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून जावा आपुला तो एक देव करून जावा तेने विना जीवा सुख नवे तेने विना जीवा सुख नवे रती माईके दुःखाची जनती रती माईके दुःखाची जनती तेने विना जीवा सुख नो हे तेने विना जीवा सुख नो ये रथी माईके दुःखाची गणती ये रथी माईके दुःखाची गणती आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीव सुख नव्हे. देव आपला करून घ्या माऊली, नाहीतर संसारात सुख नाही. जे कर्म केले ते भोगावे लागत्या. बघा माऊली, ज्या शरीराने कर्म केलेले त्या शरीराला भोगावे लागत्या आणि ज्या केले कर्म झाले त्याची भोगाले केले कर्म झाले त्याची भोगाले केले कर्म झाले त्याची भोगाले केले कर्म झाले भोग त्याचे आले केले कर्म झाले त्याची भोगाले केले कर्म झाले त्याची भोग आले केले कर्म झाले त्याची भोग आले केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले ऐसे किती उपजले ऐसे किती उपजले मेले ऐसे किती केले कर्म झाले त्याची भोग आले 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 ज्या शरीराने कर्म केले त्या शरीराला भोगावे लागते आणि ज्या अवयाने केलेले कर्म त्याच अवयाला भोगावे लागते. बघा माऊली, एक माणूस शेताकडे जात असताना ताने वाचून भुके वाचून व्याकुळ झाला. काय खावा विचार करू लागला आणि काय खायला भेटतंय का शोध घेऊ लागला आणि त्याला एक आंब्याचं झाड दिसलं. मी काय सांगते मुद्दा लक्षात ठेवा बर का माऊली, ज्या शरीराने कर्म केलेले त्याच शरीराला भोगावे लागते आणि ज्या अवयांनी केलेले कर्म त्याच अवयांना भोगावे लागते. आंब्याचं झाड दिसलं. आंब्याचं झाड दिसल्यानंतर पळत त्या आंब्याच्या झाडाकडे गेला. आंब्याच्या झाडावरती चढला, आंबा तोडला आणि तो खाल्ला आणि तिकून त्या आंब्याचा खरा मालक आला. आंब्याचा खरा मालक आल्यानंतर त्याने याच्या कानफडात वाजवली. मग मला सांगा ताई, तो आंबा पहिले बघितला कशाने होता मामा? डोळ्याने. आंबा बघितला होता डोळ्याने. तो त्याच्याकडे कशाने चालत गेला? पायाने. झाडावरती कशाने चढला? हाताने, पायाने. आंबा तोडला हाताने, खाली उतरला. आंबा सोलला हाताने, खाल्ला तोंडाने, चव कळली जिभेला आणि मालकानं कुठं वाजवली? याच्या कानफडात. पाणी आले डोळ्यातून. मग मला सांगा ताई, तो आंबा पहिले बघितला कोणी होता? डोळ्याने. म्हणून जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाचे कर्म जैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. तैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपल्या
कोणी होत नीती भ्रष्ट, कोणी त्याग जीवन आपुले, दुःख जगी करण्या नष्ट, दुःख जगी करण्या नष्ट, देह परिचय काही, देह परिचय काही, आत्मा भोगितो नंतर, जैसे जाच कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे जाच कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे जाच कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. म्हणून जे कराल ते भोगावं लागतं. आज ना उद्या निश्चित फळ मिळणार आहे, पण तुम्ही याला किती जरी सांभाळून ठेवलं ना तरी ते मातीत जाणार आहे. जिंदगी एक कीर है क्या घर है, जिंदगी एक कीड़ा एक घर है, जिंदगी एक कीड़ा एक घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, जिंदगी एक कीड़ा एक घर है, जिंदगी एक कीड़ा एक घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बहाना पड़ेगा, जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन चलना पड़ेगा. सांझ के बाद, सांझ के बाद, सांझ के बाद होगा सवेरा, देखना है एक दिल सुनेरा, सांझ के बाद होगा सवेरा, देखना है एक दिल सुनेरा, पाव फूलों पे, पाव फूलों पे, पाव फूलों पे रखने से पहले तुझे कांटों पे चलना पड़ेगा, जिंदगी एक किराए का घर है, एक दिन चलना पड़ेगा, जिंदगी एक किराए का घर है, एक दिन चलना पड़ेगा. वाह. जिंदगी एक किरा है क्या घर है, एक ना एक दिन गुजारना पडेगा. हे आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे. ज्या माणसाला जर वाकड्या तिकड्या लाकडाचा तिरस्कार वाटत असेल तर प्रत्येकाची शेवटची गादी तीच आहे, प्रत्येकाची शेवटची गादी तीच आहे. स्मशान, स्मशान या शब्दाबद्दल जर धडकी भरत असेल तर प्रत्येकाचा शेवटचा मुक्काम तिथंच आहे. एवढा सुंदर ध्येय मिळवलाय, त्याचा फायदा करून घ्या, भगवंताचं नामस्मरण करा. खरं सांगू ताई, आज माझ्या वडिलांमुळे, त्यांच्या सपोर्टमुळे मी इथं राहून भगवंताविषयी 2 शब्द बोलू शकते. का? त्यांनी मला नसतं संस्थेत टाकलं तर मी कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये पडून राहिले असते. जसे मला वडील मिळाले तसे प्रत्येक मुलीला मिळावे हीच मी अपेक्षा करते, हीच मी अपेक्षा करते. आज माझ्या आईचं पुण्यस्मरण आहे. या पुण्यस्मरणाकरता मुलीचं कर्तन हे फक्त माझ्या वडिलांमुळे आणि आमच्या गुरुवर्यांमुळे, त्यांनी टाकलेल्या विश्वासामुळे हे सगळं होत आहे. हे काय मी पाठ करून नाही बोलत ताई, ही काळाची गरज आहे. सुंदर असा देवानेही मला ध्येय दिलाय. हात दिले, पाय दिले, कान दिले, डोळे दिले, हे देवाचे उपकार आहे. नाहीतर हे ध्येय, हा जन्म अनमोल आहे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. तू सत्संग में आया कर हो, तो सत्संग में आया कर, ध्यान प्रभु का लगाया कर, सांझ सवेरे पेट के बंद ध्यान प्रभु का लगाया कर. नहीं लगता कुछ मोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. मनुष्य ध्येय मिळवलाय, तो जर माणसाने परमार्थात जिजावला तर त्या माणसाचं कल्याण होईल.
ज्या घरामध्ये 2 मुलं आहे ना, त्यांनी एक मुलगा आपला वारकरी शिक्षण संस्थेमध्ये टाकला पाहिजे. तिथं जाऊन तो नाही काय शिकणार, नाही टाळ शिकणार, नाही पाकवाद शिकणार, नाही कीर्तन शिकणार, नाही भजन शिकणार, पण एक सांगू ताई, तो आयुष्यभर आपल्या माय बापाला सुखाने ठेवेल ही 100% गॅरंटी देते. एक खरं सांगू, काय दगडावरची रेग आहे. जसे कर्म केले ते भोगावेच लागते. कर्मे दशरथ वियोग मेला, कर्मे श्रीराम वनवास गेला, कर्मे रावण क्षयो पावला, यदी घडला सीता देवी, कर्मे मनमात झाला सैराग. या कर्माने दुर्योधनाधिक नाश पावले, पांडव महापंथाला गेले, नवशू राजा सर्पाच्या योनीला गेला आणि चंद्राला कलंक लागला. केले कर्म झाले त्याची भोगाले, कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, कर्म झाले त्याची भोगाले. उपजले मेले, उपजले मेले, ऐसे कीती जहरी जहरी जहरी. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. इंद्र पडली बघे चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. चांगल्या लोकांना देखील त्या कर्माने सोडले नाही. तुमची आमची गोष्ट सोडा, परंतु देव जरी असला त्यालाही ते कर्म चुकत नाही, भोगावे लागते. श्रीराम प्रभूचा व सीतेचा वियोग झाला होता, त्याला कारण तसे त्यांचे कर्म बनलेले होते. त्यांना शावंबाच्या आई वडिलांचा देखील शाप होता. हे सर्वांना श्रुतच आहे की दशरथ राजांना सर्व काही ऐश्वर प्राप्त आहे, पण पोटी पुत्र संतान नाही म्हणून ते दुःखी असायचे. पुत्र हिनस्य मे राज्य स्वर दुःखाय कल्पते. असेच एकदा रानात शिकारीसाठी दशरथ राजा गेला होता. त्याला काहीच मिळाले नाही म्हणून तो एका सरोवरच्या काठी झाडाच्या आड लपून बसला. कोणत्याही श्राप त्या ठिकाणी पाणी पिण्याकरिता येऊ लागले आणि श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना खांद्यावर घेऊन तीर्थयात्रेसाठी चालला होता. तीर्थयात्रेत उन्हाळ्याचे दिवस होते. श्रावण बाळाच्या आई वडिलांना तहान लागली आणि ते म्हणू लागले, बाळ श्रावण, आम्हाला फार तहान लागली आहे. श्रावण बाळाने आपल्या आई वडिलांची उद्गार ऐकून त्यांना एका झाडाखाली ठेवले व पाण्याच्या शोधार्थ निघाला. जवळच एक सरोवर दिसले. तो लगेच त्या सरोवरच्या जवळ गेला व पाण्यात झारी बुडवली. त्या पाण्याचा आवाज दशरथ राजाने ऐकला. ज्या बाजूने आवाज आला त्या बाजूच्या रोखाने राजाने बाण सोडला. तोच बाण श्रावण बाळाच्या काळजाला येऊन बेदला. आई गा असा श्रावण बाळाच्या मुखातून आवाज निघून जमिनीवर कोसळला. व दशरथ राजा म्हणू लागला, हा आवाज प्राण्यांचा नाही तर एक मनुष्याचा आहे. गाई गायीने त्या ठिकाणी गेला. पाहतो तर आपल्याकडून एक मनुष्याचा घात झालाय. वाईट वाटले आणि तेवढ्यात त्या पडलेल्या स्थितीत श्रावण बाळ दशरथ राजाला म्हणू लागला, मी आई वडिलांना घेऊन तीर्थयात्रेसाठी चाललो होतो, परंतु तुमचा बाण माझ्या काळजाला येऊन बेदला. मी आता मरणार आहे. माझी शेवटची इच्छा आहे की माझे आई वडील तिकडे पाण्या वाचून व्याकुळ झाले असतील. तुम्ही जाऊन तेवढे त्यांना पाणी पाजा. हे ऐकून दशरथ राजा घाबरला की आता आपण जर यांच्या आई वडिलांना पाणी नेले तर ते पाणी तर पिणार नाही, पण उलट चाप आपल्याला देतील. आपण जर यांच्या आई वडिलांना पाणीच नेले नाही तर ते पाण्या वाचून व्याकुळ होऊन प्राण सोडतील. तेव्हा एकाबरोबर तिघांच्या यत्तेकाचे पातक मला लागेल. काही न हवे असा विचार करून दशरथ राजा पाण्याची जारी घेऊन श्रावण बाळाच्या आई वडिलांजवळ गेला. काही न बोलता श्रावण बाळाच्या आई वडिलांसमोर पाण्याची जारी ठेवली. ते म्हणू लागले, बाळ श्रावण, तू काहीच बोलत नाही. तू उन्हात जाऊन पाणी आले, श्रम झाले असतील, त्यामुळे तू आमच्यावर रागवलाय. जोपर्यंत तू आमच्याशी बोलणार नाही तोपर्यंत आम्ही पाणी तर काय पाण्याचा घोट पण घेणार नाही. हे ऐकून दशरथ राजा घाबरला की आता हे आपणास नक्की शाप दिल्याशिवाय राहणार नाही. मनाचा पक्का निश्चय करून दशरथ राजा श्रावण बाळाच्या आई वडिलांजवळ गेला व म्हणू लागला की मी बाळ श्रावण नाही तर राजा दशरथ आहे. माझ्याकडून तुमच्या मुलाचा घात झालाय. हे ऐकून श्रावण बाळाच्या आई वडिलांना अत्यंत दुःख होऊन ते आक्रोश करू लागले. हे श्रावण असा सारखा टाहो फोडू लागले आणि शेवटी दोघांनीही जमिनीवर अंग टाकून गडबडाला होऊ लागले. परंतु जाता जाता मात्र दशरथ राजाला शाप दिला की शेवटी तुझी व तुझ्या पुत्राची भेट होणार नाही. तुला अंतकाळी राम राम करून प्राण सोडावे लागेल, परंतु रामाची भेट काय होणार नाही असा शाप दिला आणि मग प्राण सोडले. जसे कर्म केले तसे दशरथ राजाला भोगावे लागले. ते कर्म काही केले चुकत नाही.
अंतकाळी राम राम करून प्राण सोडावे लागले, परंतु रामाची भेट काय झाली नाही. रामाची भेट काय झाली म्हणून प्रारंभ कर्मफल बलत्वर आहे. प्रारंभ अनुकूल असेल तर हातात बाळू घेतली की त्याचे रत्न होतात. त्याचे रत्न होतात. प्रारब्ध अनुकूल असेल तर धन पैसा दौडून त्याचा त्याग केला तरी जात नाही. यावर गोष्ट एक श्रीमंत मनुष्य होता. त्याचे अदृष्ट अनुकूल होते. त्याने धन नाहीसे होण्याकरिता राजाचा गुन्हा केला. राजाला दरबारातून पायातील जोडे बूट फेकून मारले. प्रारंभ अनुकूल असेल तर धन पैसा दौडून त्याचा त्याग केला जात नाही. या उलट प्रारंभ प्रतिकूल असेल तर खेटर खाऊनही पैसा मिळत नाही. उदाहरणार्थ एक जण म्हणाला, मी तुला 100 रुपये देतो व 100 खेटरही मारतो. तो पैशाचा लोभी होता. लगेच तयार झाला. कसे तरी 10 ते 15 खेटरे पाठीत खाऊन घेतले आणि हात जोडून म्हणू लागला, हे गृहस्था, मला तुझे 100 रुपये नको आणि 100 खेटरही नको. सांगायचे तात्पर्य की खेटर खाऊनही पैसा मिळत नाही. प्रारब्ध कोणाला चुकत नाही. जसं माणूस करेल तसं भोगावं लागतं. जसं माणूस करेल तसं भोगावं लागतं. सुंदर असा ध्येय मिळवलाय आई वडिलांची सेवा करण्यासाठी. पण माणूस ती करतो का ताई? करतो का? खरं सांगू, आज समाज इतका सुशिक्षित झालाय, ग्रॅज्युएट नाही डबल ग्रॅज्युएट झालंय, पण आई वडील थकल्यानंतर त्यांच्या वागण्याचा, त्यांच्या बोलण्याचा, त्यांचा तिरस्कार करणारे लोक समाजात आहे. खरं तर आई वडिलांचा तिरस्कार वृद्ध आश्रमात पाठवण्याची का गरज पडते? त्यांच्या आव्हानांना काम करता नाही आलं की मुलं त्यांचा तिरस्कार करतात. एवढा सुशिक्षित झालेला समाज, एवढा ज्ञान कमवलंय, उपयोग नाही त्या ज्ञानाचा, उपयोग नाही ज्ञानाचा. आम्ही किती सुशिक्षित झालो, किती ग्रॅज्युएट झालो, पण घरातली आई जर गावंढळ आणि अडाणी वाटत असेल तर उपयोग नाही त्या ज्ञानाचा. घरचा बाप जर अडाणी आणि गावंढळ वाटत असेल तर उपयोग नाही त्या ज्ञानाचा, उपयोग नाही त्या ज्ञानाचा. आई वडिलांना, पालकांना माझी एवढीच विनंती आहे की आयतं कमवून ठेवू नका. अरे, मुलगा जर कर्तृत्वान असेल तर तो स्वतः कमवून दाखवेल, तुम्हाला कमवण्याची गरज नाही. आणि मुलगा जर कर्तृत्वान नसेल, तुम्ही किती जरी कमवलं तरी तो घालवणार आहे. आपुल्या हिता जो असे, धन्य माता पिता तयाची. पालकांना माझी एवढीच विनंती आहे की आयतं कमवून ठेवू नका. अरे, उद्या जर बाप आजारी पडला, डॉक्टरांना फोन करण्याच्या आधी वकिलांना फोन करावे लागेल. एके दिवशी मी एक व्हिडिओ पाहिला, वाईट वाटलं. जोपर्यंत वडील होते तोपर्यंत धन, संपत्ती, इस्टेट, जमीन सगळं काही त्या मुलाकरता कमवून ठेवलं. आणि ज्या दिवशी वडील वारले त्या दिवशी मुलानं वडील वारल्याचं दुःख व्यक्त करण्याआधी जमिनीचे इस्टेटीचे कागदपत्र घेऊन आले आणि त्या मेलेल्या बापाचा अंगठा घेण्यासाठी त्याची तळमळ चालू होती. मेलेल्या बापाचा अंगठा घेताना सुद्धा सोडलं नाही हो, मेलेल्या बापाचा अंगठा घेताना सुद्धा सोडलं नाही. आज ना उद्या इस्टेट संपून जाईन, पण जर खऱ्या अर्थाने बापाचं प्रेम जीवनात प्राप्त करता आलं, आईचं प्रेम जीवनात प्राप्त करता आलं. प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तया माझे, भक्ती सुख दे प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. भक्ती प्रेमाविना सुख नो, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. आज ना उद्या इस्टेट संपून जाईन, पण जर खऱ्या अर्थाने बापाचं प्रेम जीवनात प्राप्त करता आलं, आईचं प्रेम जीवनात प्राप्त करता आलं. मी पाठ करून नाही बोलत ताई. आज एखाद्या परिवाराला विचारा काय किंमत असते आई नसल्याचं. ज्याच्याकडे आई वडील आहे ना, ज्याच्याकडे आई वडील आहे ना, जगातला श्रीमंत माणूस तो ज्याच्याकडे आई वडील आहे. कारण ती अशी आई असते, अशी आई असते. आपल्या पोरांना किती ओरडला, किती तिरस्कार केला, किती भांडला, तरी आपल्या पोरावर कधी रागवत नाही हो, कधी रागवत नाही. आई माझी मायेचा सागर,
दिला तिने जीवनाला आधार ओ आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार तळपत्या ओढात रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू कष्टाच्या गावात कधी मिळेल मुठभर घास कधी घडेल तिला उठवास ओल्या मातीतून चालताना तुडविले पाठ शिल्पास आई मायेचा सागर दिला तिने जीवनाकार नदीची चांदणी तुग चंद्राची कोर शीतल तुझी छाया हवे जीवनभर तुझ्या शीतल छायेमधी उभ आयुष्य जगेन आई देवापाशी मी ग आई तुलाच ग मागेन आई मायेचा सागर तिला तिने जीवनाकार दिला तिने जीवनाकार. तुम्ही म्हणाल आम्ही भरपूर ऐकल्याबद्दल, तुम्ही म्हणाल आम्ही भरपूर ऐकलं आई वडिलांबद्दल, आम्ही भरपूर ऐकलं आई वडिलांबद्दल. तर अजूनही समाजाला आईचं महत्त्व समजलं नाही, अजूनही समाजाला आई वडिलांचं महत्त्व समजलं नाही. म्हणून वृद्धाश्रमाची बांधकामे चालू आहेत, आळंदी पंढरपूर यासारख्या तीर्थक्षेत्रावरती मुलं आई वडिलांना सोडून येतात का? अरे आतापर्यंत ज्या वाटण्या होतात, भावांच्या वाटण्या होतात, घर वाटून घेतलं जायचं, पैसा वाटून घेतला जायचा, दागिने वाटून घेतले जायचे, इस्टेट वाटून घेतली जायची. पण आता कलियुग इतका बदललाय. आई वडील सुद्धा मुलांना वाटून घेतात, आईनं लहान्याकडे आणि बापानं मोठ्याकडे का? अरे नाही रे नाही कुणाचे कोण 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 बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय अंतिम प्राण ऐकला जाशी माझे मनोनी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी. आईनं लहानाकडे परिस्थिती नसली तरी प्रत्येक कुटुंबाला एक मुलगा असो, 2 असो, 3 असो किंवा 4 असो, प्रत्येकाला एकत्रित वाढवणारे ती आई असते. एका कुटुंबामध्ये मी बघितलं 15 दिवस आई वडिलांनी मोठ्याकडे जेवायचं आणि महिन्यातले 15 दिवस लहान्याकडे जेवायचं. वाईट याचं वाटतं की 31व्या दिवशी आई वडिलांना उपवाशी झोपावं लागतं. एक मुलगी समाजात उभी राहिली, तिने सांगितलं ताई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, जर आई वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी आमच्या जवळ दिली असती तर समाजात एकही वृद्धाश्रम उभा राहिलं नसतं.
त्या ताईने सांगितले, ताई त्याच मुलाने जर आपल्या सासू सासऱ्यांना आई वडील समान मानलं असतं तरी समाजात एकही वृद्धाश्रम उभा राहिलं नसतं, तरी समाजात एकही वृद्धाश्रम उभा राहिलं नसतं. एक वृद्धाश्रमाच्या बाहेर एक आजी रडत होत्या. मी विचारलं, आजी काय झालं, का रडता? आजी म्हणल्या, ताई 4 वर्ष झाले मी वृद्धाश्रमात राहते. माझ्या पोराचं पत्र आलंय आणि माझ्या पोरानं त्यामध्ये लिहिलंय, आई तुला मी उद्या घेण्यासाठी येणार आहे, तुझ्यासाठी साडी आणणार आहे, तुझ्यासाठी खाऊ आणणार आहे आणि तुला घेऊन जाण्यासाठी मी उद्या येणार आहे. मी म्हणलं, आजी ही तर किती आनंदाची गोष्ट आहे, तुम्ही असलं पाहिजे, तुम्ही रडता का? त्या आजीने जे उत्तर दिले ना ते ऐकून माझ्याही डोळ्यात पाणी तरमळलं. अगं ताई हे पत्र मलाही खूप आनंद झाला होता, पण हे पत्र आत्ताच नाही, हे पत्र 6 महिन्याचं आहे. रोज या बाकड्यावरती बघून वाट बघते. आज येईन, आज नाही आला उद्या येईन, उद्या नाही आला परवा येईन, पण माझं बाळ मला नक्की घ्यायला येईन. पोटात अन्नाचा खण नाही. खऱ्या अर्थाने एवढा तिरस्कार करू नका हो त्या आई वडिलांचा एवढा तिरस्कार करू नका त्या आई वडिलांचा. मी आज एक उपक्रम आणलाय. घरी गेल्यानंतर, कार्यक्रम संपल्यानंतर घरी जा आणि घरी गेल्यानंतर त्या आईच्या चेहऱ्याकडे बघा. तिचा चेहरा सुरकलेला दिसल आणि तो चेहरा तुमच्या कष्टामध्ये जाणवेल. आणि त्या आईला एकच प्रश्न विचारला, आई दुष्काळाचा काळ असताना 2-2 दिवस चूल पेटत नव्हती तरी तू आम्हाला कसं वाढवलं ग आई, कसं वाढवलं? 9 महिने 9 दिवस तुझ्या उदरातल्या खोलीमध्ये कसं ठेवलं ग आई? अगं आम्हाला जन्म देताना तुझा मृत्यू समोर होता तर तू आम्हाला कसं वाढवलं ग आई, कसं वाढवलं? कुणी कोणाकडून 10 रुपये घेतले तर समाज त्याचाही व्याज लावतो. प्रत्येक गोष्टी मागे GST आहे, प्रत्येक गोष्टीला व्याज आहे, पण अजूनपर्यंत त्या आईच्या प्रेमाला कधी व्याज लागलं नाही. कोणी कोणाच्या ताटातली भाकर कोणाला देत नाही, परंतु ती आई आपल्या मुलासाठी मागं पुढं पाहत नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत महत्व जाणार आणि ज्या दिवशी आई वडील नसेल त्या दिवशी किती मोठ्याने ओरडाल, किती मोठ्याने रडाल. वासडाले चाटती जवा गाय, तवा मले तिच्या मले दिसती माझी माय, दिसती माझी माय रे. हंबरून वासराले, हंबरून वासराले चाटती जवा गाय, तवा मले तिच्या मले दिसती माझी माय, दिसती माझी माय रे, दिसती माझी माय. हे आया बया सांगत होता जवाताना, दुष्काळात मायेच्या मध्ये फुटला होता पान. दुष्काळात पिकावणी टाकून मले जाय, गवा मले तिच्या मले दिसती माझी माय, दिसती माझी माय रे. हंबरून वासराले, हे काट्या कुट्या याला माय जाई राणी, पायत नसे वाहन तिच्या हिंडे आणवानी. काट्या कुट्या काहीच नाही मानत तिचे पाय, गवा मले तिच्या मले दिसती माझी माय, दिसती माझी माय रे. हंबरून वासराले, हंबरून वासराले. जोपर्यंत आहे ना तोपर्यंत महत्व जाणार. ज्या दिवशी आई नसेल त्या दिवशी किती मोठ्याने ओरडाल, किती मोठ्याने रडाल. आज ज्या एखाद्या परिवाराला कड आई नसेल त्याला विचारा काय दुःख असतं आई नसल्याचं आणि मनात एकच भावना चालू असते, आई तू का गेलीस सोडून. आई वडील वारल्यानंतर मुलं अंतिम संस्काराला सुद्धा येत नाही. एवढे शब्द कमी पडतात त्या आईचं महत्व सांगायला. एक सांगू ताई, ज्या माणसानं आईच्या जीवनात फटका खाल्ला नाही ना तो माणूस समाजात कधीच मोठा होत नाही. आणि ज्या माणसाने आईच्या मांडीवर डोकं ठेवलं नाही ना तो माणूस समाजात कधीच मोठा होत नाही.
समाजात कधीच मोठा होत नाही, समाजात कधीच मोठा होत नाही. कारण सगळं काही त्या आईच्या चरणाजवळ आहे. कारण सगळं काही त्या आईच्या चरणाजवळ आहे. तिनं आपल्याला जन्माला घातलाय, आपलं पालन पोषण करते. पोरांना किती जरी त्रास दिला तरी सहन करते. म्हणून महाराज सांगतात, तेच महाराज अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात. रती माई के दुःखाची जनती, 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 रती माई के दुःखाची जनती. नाही अंती अति अवसान, नाही अंती अति अवसान, हो नाही अंती अवसान, नाही अंती अवसान, हो नाही अंती अवसान, नाही अंती अति अवसान, हो नाही अंती अवसान, नाही अंती अवसान, रती माई के दुःखाची जनती, 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 दुःखाची जनती. रती माई के दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसान. म्हणजे अदर दुःखाची जनती. जन कसं आहे माऊली, कसं आहे ताई? दुःख रूप आहे. आधी म्हणजे जन्माला येण्याच्या आधी, आणि अंती म्हणजे जन्मानंतर आणि मेल्यानंतर, आणि अवसानी म्हणजे सुख. म्हणजे जन्माला येतानाही सुख नाही आणि मरतानाही सुख नाही. जन्माला येताना काय त्रास असतो ते फक्त आपल्याला आईच सांगू शकते. काय सांगू गर्भीची, काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिताची नारायणा, मांस मूळ मूत्र जाना, तुझ क्षणोक्षणा ध्यातसे. काय सांगू गर्भीची यातना, काय सांगू गर्भीची यातना, काय सांगू गर्भीची यातना, मज भुगताती नारायणा, मौसा तुझ क्षण क्षण जातसे. काय सांगू गर्भीची यातना, तुझ क्षण क्षण. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायण.
माणसमळ मूत्र जाणा तुझं क्षणा द्यात असे असे जन्म मरणाचे साध्य दुःख आहे. म्हणून तुकाराम महाराज त्यांच्याकडे आलेल्या साधकाला सांगतात, तुला जर यातून सुटायचं असेल तू एकच कर, विठ्ठलाचे नाम घे, कारण तेच नाम तुला संकटातून दूर करेल. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. पापाचे किती प्रकार सांगितले आहे? महापाप, पाप आणि उपपाप असे पापाचे 3 प्रकार सांगितले आहे. आता महापाप म्हणजे काय? ब्रह्म हत्या करणे, दारू पिणे, चोरी करणे, गुरुपत्नीकडे पाप वासनेने पाहणे, या चौघांशी संगती करणारा, तसेच कायिक, वाचिक, मानसिक याचेही 3 प्रकार सांगितले आहे. असे जन्म मरणाचे असाध्य दुःख आहे. म्हणून तुकाराम महाराज त्यांच्याकडे आले साधका, तू विठ्ठलाचे नाम घे म्हणजे तुला तू यातून सुटशील. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. हरिनामाचा जप केला की अनंत राशी तप घडत असते. हरि उच्चारुनी अनंत पाप राशी तप. पापाचे कळप पळती पुढे. अनेक जन्मांतरीचे जरी पाप असले तरी जळून भस्म होतात. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. असे अनेक प्रकारचे जरी पाप असले तरी जळून भस्म होत. नामस्मरणाने चित्त शुद्ध होते आणि चित्त शुद्ध झाले की त्याच ठिकाणी मी राहतो. माझे भक्त गाती जेते नारदा मी उभा तेथे. आणि ज्या ठिकाणी मी आहे त्या ठिकाणी पाप कसे राहील तेच महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. विनाश करी आपुले आयसे. अविनाश करी अविनाश करी आपुले आयसे. अविनाश करी आपुले आयसे. अविनाश करी आपुले आयसे. अविनाश करी आपुले आयसे. लाभी मनासी से गोविंदाचे गोविंदाचे. हेरती माई के दुःखाची जनाती. हेरती माई के दुःखाची जनाती. अविनाश करी आपुले आयसे. लावी मनासी गोविंदाचे गोविंदाचे. हेरती माई के दुःखाची जानती. हेरती माई के दुःखाची जानती. अविनाश करी आपले ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. पीस लावणे म्हणजे जसं की आज लोकाला पैशाचं वेळ लागलं का पुरुष मंडळी? पैशाचं वेळ लागलं ना. पीस लावणे म्हणजे याड लावणे. तेच जर देवाचं लागला. जब बजती है शहनाई दौलत की तब उठती है डोले दुल्हन की. जब बजते हैं शहनाई दौलत की तब उठती है डोले दुल्हन की. पैसे के लिए भी कोट चले भगवान के लिए भी नोट चले. मिलता है उसी को वोट दिखाए वोटर को जो नोट. ये पैसा बोलता है ये पैसा बोलता है ये पैसा बोलता है ये पैसा बोलता है. वासुदेवाची ऐका वाणी वासुदेवाची ऐका वाणी. जगात नाही राम रे. दाम करी काम वेड्या दाम करी काम रे. दाम करी काम वेड्या दाम करी काम रे. दाम करी काम वेड्या दाम करी काम रे. तेच जर देवाचं लागलं असतं तर सगळं काही कसं आहे मग? हा ध्येय नाशिवंत आहे म्हणून आत्म्याचा आणि देहाचा काय एक संबंध नाही. देवाचं नाम घेतले की माया नदी तरुण जाण्यास अवघड असली तरी नवे ती नामधारकाच्या पाया पडते. तेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे एक मरणेचे सारे. तुका म्हणे एक मरणेचे सारे. तुका म्हणे मरणेचे सारे.
तुका म्हणे मरण्याची सर तुका म्हणे मरण्याची सर तुका म्हणे मरण्याची सर म्हणे मरण्याची सर तुका म्हणे मरण्याची सर उत्तमाची हुरे कीर्ती मागे उत्तमाची हुरे कीर्ती मागे रती माई सुखाची जनती रती माई दुःखाची जनती उत्तमाची उरे उत्तमाची हुरे कीर्ती मागे रती माई काची जनती रती माई काची गणाती नाही अंत आता नाही अंती आता अवसाने नाही आदि अंती अवसाने रती माई के दुःखाची गणती रती माई के दुःखाची गणती रती माई के दुःखाची गणती दुःखाची जनती दुःखाची जनती तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमाची हुरे कीर्ती मागे रती माई के दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. म्हणून महाराज सांगतात जन्माला आलात ना काहीतरी उत्तम करा उत्तमाची हुरे कीर्ती मागे मग काय करा विठोबार कुमार विठोबार कुमाये बार कुमाये विठोबार कुमाये बार कुमाई विठोबार कुमाये बार कुमाई विठोबार कुमार कुमाई विठोबार कुमार बार 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 कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार